नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कमळी झोपेतून अगदी डचकून उठलेली असते. अन्नपूर्णा आजी किंवा राजन सर यांच्याबद्दल फार विचित्र असं तिला स्वप्न पडलेलं असतं. खूप घाबरते आणि अगदी मोठ्याने ओरडून ती उठते. लगेच तिचा आवाज ऐकून निंगीही उठलेली असते आणि मला कसं तरी होतंय किंवा अस्वस्थ वाटतंय. मला ना भीती वाटते. अन्नपूर्णा आजी ठीक असतील का ग? निंगी म्हणते, हे बघ कमळे, सगळं काही व्यवस्थित असेल, तू अजिबात काळजी करू नको बरं. अरे वाईट घडणार एवढं कळतंय बरं निंगे. ती रडायला लागलेली असते आणि खूप घाबरलेली असते कमळी. बिचारी निंगी तिला सावरण्याचा किंवा शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत असतात आणि ती खूप अशी घाबरलेली असते. ती नको तो विचार करत असते. राजन काका, अन्नपूर्णा आजी किंवा आई, कोणाला काही झालं असेल का असं वेगळंच तिला फिलिंग येत असतं आणि ती खूप घाबरलेली असते. आता अन्नपूर्णा आजी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते आणि आजोबा प्रयत्न करतात, पण आजोबाचे आणि त्याला उचलता येत नाही किंवा काही मदतही करता येत नाही. आजोबा आता फक्त बघत असतात आणि अन्नपूर्णा आजीकडे बघून ते रडत असतात. आजोबा आता प्रयत्न करत असतात, तेवढ्यात काय राजन आलेले असतात आणि राजन बघतात तर काय समोर बघतात, जोरात आई म्हणून किंचाळतात आणि अन्नपूर्णा आजीला उचलण्याचा प्रयत्न करतात. आई आई, अरे कुणीतरी पाणी आणा, आई तुला काय झालंय म्हणून राजन खूप घाबरलेले असतात आणि अन्नपूर्णा आजीला उठवण्याचा प्रयत्न करतात. लगेच कामिनी आणि रागिनी नाटकं करत आलेले असतात. अरे राजन काय झालं, थांब रे मी पाणी देते म्हणून रागिनी पाणी द्यायला पळालेली असते. कामिनी म्हणते, अगं रागिनी किती उशीर, दे की पटकन पाणी. अगं काय अवस्था झाली बहिणीची, पाणी आण. आता रागिनीला फार काळजी आहे म्हणून घाईघाईने पाणी घेऊन पळालेली असते. रागिनी आता नाटक करत असते, अरे राजन यांना काहीतरी हवं असेल आणि या स्वतः काहीतरी वस्तू घ्यायला गेल्या असतील. या ऐकतील तेव्हा रे का अशा वागतात काय माहिती, तुझी आई काहीतरी पाहिजे असणारे म्हणून स्वतः धडपड करायला गेल्या आणि बघ की काय अवस्था झालीये. अहो आई, आवाज द्यायचं की आम्हाला, आम्ही आलो असतो, काय हवं नको ते दिलं असतं ना, कशासाठी तुम्ही उठला, बघा बरं काय अवस्था झालीये. रागिनीला सगळं काय माहिती असतं की कामिनीने काय केलंय, तरी सुद्धा राजनच्या समोर चोंबडेपणा करत असते आणि सगळं काही माहितीच नाही असं दाखवत असते आणि मला फार काळजी आहे असंही राजनच्या समोर दाखवते. आई आई करते आणि उठवण्याचा प्रयत्न करते. अन्नपूर्णा आजीने डोळे मिटलेले असतात, त्या डोळे उघडायला काय तयार नसतात. कामिनी म्हणते, काय बहिणी असं करते ना, खरंच मला काही कळत नाही. काय करते, असं काही लागलं तर आवाज द्यायचा, कुणाला तरी मदतीला बोलवायचं, असं स्वतःहून चालणं काय बाबा. आता माझं तर डोकं बंद पडलंय. राजन म्हणतो, अगं आत्या हे सगळं घडलंच कसं हा प्रश्न आहे माझा, बाकीचं नको मला काही सांगत बसू. तिने म्हणते, राजन उगाच चिडू नको, त्यांना काहीतरी हवं असणार, त्या स्वतः उठायला गेल्या आणि म्हणून त्या पडल्या, कळतंय का तुला. आता चिडलेला असतो, तुला सांगितलं होतं ना आईच्या जवळ थांबायचं, इथून हलायचं नाही. राजन मी ज्योतिषी नाही, मला नंतर काय आणि आत्ता काय होणार आहे ते कळतं, ओरडू नको उगाच. वहिनी म्हणते, तुम्ही दोघं भांडत काय बसलाय रे, अरे वहिनींना उचला, हॉस्पिटलमध्ये न्यायचं की बेडवर ठेवायचं बघा, उठा पटकन. तिने आता नाटक करते आणि डॉक्टरांना बोलवते, लवकर घरी या डॉक्टर प्लीज. राजन आणि रागिनी अन्नपूर्णा आजीला बेडवर झोपवत असतात. कामिनी मात्र आनंद घेत असते, हसत असते अन्नपूर्णा आजीची ही अवस्था बघून. बाबा मात्र लांबून हे सगळे नाटकं चाललेत ते बघत असतात. बाबा म्हणतात, देवा मला असं अपंग करून समोर जे चाललंय ते बघायला जिवंत ठेवलंय का तू, अशासाठी जिवंत ठेवलंय, समोर जे चाललंय ते उघड्या डोळ्याने बघ. काय देवा तू काय करतोय तुझं तुला माहिती. बाबा खूप चिडलेले असतात आणि स्वतःच्या अवस्थेचं त्यांना वाईटही वाटत असतं. बाबा म्हणतात, देवा आता मला ही सहन होत नाहीये, माझी ही अवस्था आणि माझ्या अन्नपूर्णाची ही इतकी वाईट अवस्था करण्यापेक्षा तिला सुद्धा मरण दे, आम्ही नाही जगलोच बरं. म्हणतात, अजून कशात काही नाही तरी या बायकांची मजल इथपर्यंत गेली की अन्नपूर्णाला मारलं आणि ढकलून दिलं, इतक्या खालच्या पातळीला गेल्या, अजून काहीही झालं नाही तरी, आणि काही जर यांच्या हातात आलं तर ह्या काय करतील. म्हणतात, सगळंच जर खरंच यांच्या हातात गेलं तर काय होणार आहे. नाही, घरातल्या प्रत्येकाची अवस्था माझ्यासारखी करेल, पांगुळगाडा वाचव रे, कामिनीच्या जाचातून आम्हाला वाचव. कमळी आणि निंगी अगदी घाईघाईने आलेले असतात आणि गेट तेवढ्यात काय जोरात असं लावून घेतो तो वॉचमन. कमळी आणि निंगी म्हणतात, ही काय करताय काका, आम्हाला आत जायचंय. नाही मॅडम, तुम्हाला आतमध्ये नाही जाऊ देणार आम्ही. का, अहो आम्हाला अन्नपूर्णा आजीला भेटायचंय, जाऊ द्या की. नाही, काही झालं तरी आज तुम्हाला आत जाता येणार नाहीये. अन्नपूर्णा मॅडमची तब्येत ठीक नाहीये, फार अवघड त्यांची अवस्था आहे, त्यामुळे कुणालाही आत येऊ द्यायचं नाही असं सांगितलंय. मी आता घाबरलेली असते. अन्नपूर्णा आजीची तब्येत बरी नाही म्हणजे नेमकं काय झालंय त्यांना फारसं काही माहित नाहीये, पण तब्येत ठीक नाही एवढं मी सांगू शकतो आणि सगळीच धावपळ चाललेली आहे, त्यामुळे आज कुणाला येऊ द्यायचं नाही आत असा आदेश आहे. म्हणते, निंगे बघितलं का, यासाठीच रात्री मला नको नको ते असं स्वप्न पडत होतं आणि घाबरल्यासारखं होत होतं बघ. अन्नपूर्णा आजीची तब्येत ठीक नाही म्हणजे नक्कीच त्यांच्या जीवाला धोका आहे, म्हणूनच मला हुरहुर लागून आली होती, एकदा जाऊ द्या ना. ते काका म्हणतात, पोरींनो कशाला माझ्या नोकरीवर गदा आणताय, तुम्हाला जर मी आतमध्ये पाठवलं एका मिनिटात माझी नोकरी जाईल, का असं करताय ग. तेवढ्यात आतमध्ये जी सर्वंट असते ती आलेली असते आणि त्या वॉचमनला म्हणते, यांना का अडवलंय, यांना कुणीही अडवू शकत नाही, कधीही येऊ शकता कधीही जाऊ शकता,
अन्नपूर्णा आजीने स्वतः सांगितलंय. आठवत नाहीये की विसरलाय? यांना आतमध्ये सोड. अडवण्याची हिंमतच कशी केली रे तू? मॅडम, स्वतः कामिनी मॅडमने सांगितलंय की या दोघींना स्पेशली आतमध्ये सोडायचं नाही म्हणजे नाही, कारण अन्नपूर्णा आजीची तब्येत ठीक नाहीये. या दोघींना सोडून अजून काही प्रॉब्लेम वाढवायचा नाहीये. काही होणार नाहीये, मी सांगतेय ना तुला, सोड. ती सर्वंट त्या वॉचमन बरोबर आता भांडत असते की सोड यांना, काही होणार नाहीये. आता बिचारा वॉचमनही दुविधा मनस्थितीत असतो, मी करू तर काय करू. आता शेवटी तो ऐकतो आणि गेट उघडायला लागलेला असतो. तेवढ्यात काय बरोबर रागिनी येते. रागिनीमध्ये काय गये, स्वतःची नोकरी जड झाली का? अन्न पाण्याची व्यवस्था घरची सोडून द्यायची आहे का? सगळ्यांनाच काय उपाशी मारण्याचा विचार की काय तुझा? जास्त जर डोकं लावायला लागली, स्वतःची नोकरी जर जड वाटत असेल तर जा की निघून. पंचायती करायचे नाही. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? का डोक्यात शिरत नाही? त्या दोघींना आत नाही घ्यायचं म्हणजे नाही घ्यायचं. मी सांगितलंय फुल अँड फायनल. याच्यावर परत शहाणपणा करायचा नाही. त्या दोघी आतमध्ये आल्या नाही पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं. वॉचमन घाबरलेला असतो. मॅडम यांना अन्नपूर्णा मॅडमला भेटायचंय. रागिनी आता जोर जोरात हसायला लागलेली असते. रागिनी हसते, म्हणते वॉचमन, यापुढे अन्नपूर्णा हे नाव विसरून जायचं. कोणाची ऑर्डर घ्यायची असेल तर अनिका किंवा माझी, कोणाचाही तिसऱ्याचा शब्द चालणार नाही, लक्षात ठेवायचा. कारण कसं आहे ना, तुमची नवीन मालकीन कोण आहे? अनिका महाजन, हे लक्षात ठेवायचं. येतंय का? काही लक्षात येतंय का? आणि यापुढे अशा गावच्या पुरी घराच्या बाहेर सुद्धा भटकल्या नाही पाहिजे. आत घेणं तर फार दूरची गोष्ट आहे. लक्षात ठेवायचं, ह्या किंवा अशा गावच्या पुरी इकडे येऊच द्यायच्या नाही, काहीही कारण सांगितलं तरी. रागिनी म्हणते दोघांचे सुद्धा जॉब जातील. परत जर त्यांना आत घेतलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसणार आहे. सॉरी मॅडम म्हणतात आणि दोघेही तिथून पळून जातात. रागिनी सुद्धा मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेलेली असते. पुढे आता डॉक्टर आलेले असतात. कमळी म्हणते, डॉक्टर अचानक, अहो मला फोन आला होता, अन्नपूर्णा मॅडम बेडवरनं पडल्यात आणि त्यांना खूप लागलंय, अर्जंट मला बोलवलंय, म्हणूनच त्यांची तब्येत बघायला त्यांना तपासायला आलीये मी. तिला आता अजूनच भीती वाटायला लागलेली असते की डॉक्टर घरापर्यंत आले, असं काय झालंय आजीला. कमळी आणि निंगी त्यांच्यात बोलतात की आजी असं कसं पडल्या, बघितलं ना काहीतरी भयानक घडलं, म्हणूनच मला असं विचित्र वाटत होतं. आता डॉक्टर आतमध्ये गेलेले असतात आणि परत तो वॉचमन गेट लावून घेतो. ही म्हणते, कमळे डॉक्टर आलेत ना, अन्नपूर्णा आजीला बरं करतील, आता तू काळजी करू नको. या दोघी विचार करत गेटवरच असतात. तेवढ्यात काही ऋषी आलेला असतो. काय करताय दोघी बाहेर? आता कमळी रडायला लागलेली असते. ऋषी सर, अन्नपूर्णा आजीला लागलंय, डॉक्टर वगैरे आलेत त्यांना तपासायला आणि आम्हाला आतमध्ये सोडत नाहीये का? तर कामिनीने आणि रागिनीने सांगितलं या दोघींना आत घ्यायचं नाही, पण काही करून आम्हाला अन्नपूर्णा आजीकडे जायचं. हे सगळा घडलेला प्रकार ऋषीला सांगितलेला असतो. म्हणतो, कमळी रागिनी आंटी एवढं बोलून गेल्या म्हणजे तुम्हाला इझिली आत नाही सोडणार हे स्पष्ट दिसतच आहे. त्यांनी मुद्दाम तुम्हाला बाहेर ठेवण्याचं काहीतरी ठरवलेलं असणार आहे. म्हणतो, जबरदस्तीने आत जाण्याची काहीच गरज नाहीये आणि उपयोगही होणार नाहीये. त्यापेक्षा कमळी तू आत सोडून दे. नाही सर, काही बी झालं तरी मला आतमध्ये जायचंय, कारण अन्नपूर्णा आजीला माझी गरज आहे. डॉक्टरांनी तपासलेलं असतं, औषधं वगैरे लिहून देतात आणि एक सांगू का, त्यांची खूप काळजी घ्यायला लागणार आहे, कारण गरजेचं आहे. या अवस्थेत त्यांची काळजी घेणंच महत्वाचा उपाय त्यांच्यासाठी. कामिनी म्हणते, डॉक्टर आमच्या वहिनीची काळजी आम्ही इतकी घेतो की जरा सुद्धा कसूर करत नाही, मनापासून वहिनीची काळजी घेतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर घरातलं कोणी ना कोणी तिच्या आसपास असतंच. रागिनी कामिनी चोमड्यापणा करत असतात आणि डॉक्टरांशी आता खोटं बोलत असतात. डॉक्टर म्हणतात, गुड गुड, व्हेरी गुड, अशीच काळजी घ्या तरच त्यांना बरं वाटेल. ती व्यक्ती कंटिन्युअसली त्यांच्या बरोबर पाहिजे, त्यांना अजिबात हालचाल करूच देऊ नका, म्हणजे ते परत अशा पडणार वगैरे नाही. कंडिशन मध्ये पेशंटची अवस्था फार नाजूक असते, खूप काळजी घ्यायला लागते. जर अशी घटना घडली तर यापेक्षा जास्ती दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी घ्या. मी म्हणते, कसं आहे ना डॉक्टर, वहिनीची परिस्थिती इतकी नाजूक आहे ना की वारंवार पडणं लागणं आता हे चालूच राहणार आहे. मी म्हणते, कोणी तिच्या सोबत जरी असलं तरी काही गोष्टी टाळतात येणार नाही. बरोबर ना डॉक्टर, कारण ती खूपच सिरियस आहे ना. हो, काय करणार बिचारी आमची वहिनी, दुसरं काय करू शकतोय आपण. मी म्हणते, राजन मला काय वाटतं माहितीये का, वहिनीला कुठेतरी गावी शांत ठिकाणी नेऊन ठेवायला पाहिजे. पण शांत राहील ना अशा ठिकाणी. ती नोकर कसली आहे, एक सुद्धा धड कामाचा नाही, अतिशय कामचुकार्या, एकही कामाचा नाहीये, करायचेत नाही, पैसे मात्र वेळेवर हवेत. मुलीला सगळ्या सुखसुविधा असतील ना त्या ठिकाणी नेऊन ठेवायला हवं. वृद्धाश्रम असतात ना रे, तिथे ठेवायला हवंय. राजन म्हणतो, बास तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नको आत्या, जरा आवर घाल स्वतःला. बद्दल बोलतीये याचं जरा भान आहे का तुला? आई आहे माझी, उगाच बोलत सुटलीयस. त्याची या संपूर्ण एम्पायरची मालकीणी आणि तिच्याबद्दल बोलतीयस. आणि म्हणते, सॉरी सॉरी राजन, मला कळतंय रे तुझी अवस्था, तुझ्या मनाची घालमेल. तुला या परिस्थितीत फक्त आईचं प्रेम जे दिसतंय रे, पण मी रिअल फॅक्ट आहे ते बोलले रे. पण तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी बाबा. आई वडिलांबद्दलचे प्रेम आहे ते माहितीये, पण नुसतं प्रेम पण उपयोगाचं नसतं, काळजी घेणं पण महत्वाचं असतं, सोबत असणं हे सुद्धा महत्वाचं असतं.
राजन म्हणतो, तू काय बोलतीये ना आत्या, थोडं तरी कळतंय का ग तुला? उगाच भरकटत काहीतरी बोलत चाललीये. कामिनी म्हणते, तुला माहितीये का राजन, चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेली की सगळं असं काही घडून बसतं. जे आत्ता घडलंय ना त्याबद्दल बोलतीये. तुला सावध करावं म्हणून आपली बोलली रे राजन. म्हणतो, कुठल्याच बाबतीत चर्चा करायच्या मनस्थितीत नाहीये, तेव्हा तू इथून गेली तरी चालेल, प्लीज तू जा इथून. ती नाटक करते आणि राजनने तिला डायरेक्ट बाहेर काढून दिलेली असती. रागिणीला म्हणते, पायचेप ग पायचेप त्यांचे, आणि ती आता निघून जाते. आता ऋषीने कमळीला कॅन्टीन मध्ये आणलेलं असतं आणि तिला जरा समजावून सांगतो, जरा आता पेशंटली गोष्टी हँडल करायला लागणार, घाई करून काहीच होणार नाहीये. कमळी म्हणते, सर कसं हँडल करायचं ते कसे वागताय बघत नाही का तुम्ही? आज शेवटची तारीख आहे ना कमळी, म्हणून ते अशा वागताय. एकाच्या नावावर सत्ता म्हणजे इनडिरेक्टली रागिनी आणि कामिनी दोघींच्या हातात सत्ता, आणि त्यांना तेच हवंय. त्या गोष्टी त्यांच्या नावावर गेल्या तर जे होणार आहे ते आपण नाहीच थांबवू शकत, कळतंय का? त्यामुळे शांत बसा जरा. पूर्ण आजी व्यवस्थित असते आता निदान मोठ्या नातीचा पत्ता तरी सापडला असता, बरोबर आहे की नाही? आत्ता जर गौरी काकी असत्या तर खूप खूप मदत झाली असती अन्नपूर्णा आजीला. ऋषी म्हणतो, कुठे असतील देवालाच माहिती. गौरी आता देवाला प्रार्थना करत असते, हात जोडत असते आणि सारखा सारखा तिला तोच विचार येत असतो, एवढी सगळी सत्ता, सगळी काही प्रॉपर्टी त्या बायकांच्या हातात गेल्यावर वाटोळच होणार आहे. त्यामुळे गौरी म्हणते, देवी आई काहीही कर आणि योग्य त्या माणसाकडे सगळं काही दे. गौरी आता रडत असते आणि देवी आईला हात जोडत असते. कामिनी आणि तिची लेक एक नंबरच्या क्रूर आहेत, त्या काहीही करू शकतात. देवी आई त्यांच्यापासून वाचव ग त्या अन्नपूर्णा आजीला. पोरीच्या मागं लागल्यात ग त्या, तिच्या जीवावर उठल्यात ना, म्हणून लपायची वेळ आलीये, नाहीतर मी लपले नसते, डायरेक्ट राजांच्या समोर जाऊन उभी राहिले असते. गौरी आता विचार करते, आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. जर कमळीचं सत्य मी सगळ्यांना खरं खरं सांगून टाकलं आणि कमळी अन्नपूर्णा आजीची मोठी नाते, तर सगळं काही जागेवर थांबणार आणि अनिकाला आणि कामिनीला काहीच मिळणार नाही. आता मात्र गौरीला हे क्लिक झालेलं असतं. अन्नपूर्णा आजी त्यांच्या नातीला नक्कीच हुडकून काढते. गौरी आता देवी आईला हात जोडते, सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि अन्नपूर्णा आजीची नात त्यांना लवकरात लवकर भेटू दे, म्हणजेच माझी कमळी, आणि सगळी काही प्रॉपर्टी योग्य व्यक्तीच्या हातात जाऊ दे देवी आई, आणि सगळं काही सावरून घे, असं आता गौरीने देवीला घराणं मांडलेलं असतं. इकडे आता कमळी, ऋषी आणि निंगी चांगलाच प्लॅनिंग करत असतात की अन्नपूर्णा आजीच्या बाबतीत नेमकी चाललंय तरी काय, की ते आम्हाला आतमध्ये येऊ देत नाही आत. ऋषी म्हणतो, आपल्या हातात काहीच राहणार नाहीये, अगदी थोडाच वेळ राहिलाय, सगळं काही हातातून निसटणार आहे. मी म्हणते, आजची जर वेळ निघून गेली तर अन्नपूर्णा आजी सगळं गमून बसतील, त्यांनी एवढ्या कष्टाने कमवलंय, काहीच हातात राहणार नाही. निंगी म्हणते, वय तुझं सगळं बरोबर आहे ग, आपल्या हातात काय, आपण काही करू शकतोय का? कमळी म्हणते, तू म्हणतेस ते तर बरोबर आहे ग निंगे, त्यात महत्वाचं तो स्केच आर्टिस्ट जर सापडला असता तर काहीतरी आपण ऍटलिस्ट करू शकलो असतो. तो कुठे गायब झालाय, कुठे जाऊन बसलाय, त्याचं त्याला माहिती. ऋषीला आता त्या स्केच आर्टिस्टची आठवण आलेली असते. तो सापडला असता तर निदान स्केच तरी हाती लागलं असतं. आपल्याकडे काहीच नाहीये कमळी, आणि त्यांचं पर्सनल मॅटर असल्यामुळे आपण काही बोलूही शकत नाही. ऋषी हे बोलतच असतो, तेवढ्यात काय गौरीने त्याला फोन केलेला असतो, आणि मला ऋषी सर लवकर येऊन भेटा, अन्नपूर्णा आजीच्या मोठ्या नातीबद्दल बोलायचंय आणि फार महत्वाचं सांगायचंय. ऋषी म्हणतो, साधना मावशी मी एका मिनिटात घरी आलो, तुम्ही घरीच थांबा. फोन बंद झाल्यावर कमळी म्हणते, काय झालंय सर? अगं आमच्या साधना मावशी आहे ना, त्यांना अन्नपूर्णा आजीची मोठी नात आहे ना, तिच्याबद्दल काहीतरी माहिती आणि मला सांगण्यासाठी त्यांनी लगेच बोलवलंय. मी जरा जातो आणि त्या काय म्हणतात बघून येतो. हिने ऋषीला तर बोलून घेतलेलं असतं, पण हिचंच मन हिला खायला लागतं. मी जर खरंच माझ्या कमळीचं नाव सांगितलं किंवा मी राजांची बायको आहे हे जर सांगितलं तर याचे काय काय परिणाम होतील याचीही तिला भीती वाटायला लागलेली असते. सांगू की नको अशी दुविधा मनस्थिती गौरीची झालेली असते. साधना मावशीला कमळी बरोबर आणि आबांबरोबर जे काही क्षण घातलेत ते सगळे काही क्षण आठवायला लागलेले असतात. घट्ट मिठी मारलेली, आबांच्या सोबत वेळ घालवलेला आनंद, मस्ती, कमळी बरोबरचं भांडण, सगळे गोड कडू सगळ्याच आठवणी आता साधनाला आठवायला लागलेले असतात. आता मी खरंच ऋषीला खरं सांगून टाकू का, हा तिला प्रश्न पडलेला असतो. नंतर आबा वारले किंवा तो वाईट प्रसंग तो सुद्धा आठवलेला असतो आणि बिचारी गौरी आता खूप रडायला लागलेली असते. साधना मावशीने आता कमळीचा फोटो हातात घेतलेला असतो आणि त्या फोटोकडे बघून ती खूप रडत असते. साधना मावशी म्हणते, कमळे आता तू तुझ्या हक्काच्या घरी जाणार, तुला आई वडील, नातं, आजोबा आजी सगळेच काही नाते नव्याने बघायला मिळणार. मी आता तुला न्याय मिळवून देणार आहे आणि तुझ्या हक्काच्या घरी तुला पाठवणार आहे. साधना मावशी म्हणते, आज मी काय खरं आहे ते सगळं काही सांगून टाकणार आणि ऋषीला फोटो दाखवणार, बघू काय होणार आहे ते होऊ दे. ऋषीला समद खरं खरं सांगून टाकणार आहे, आता मी काही लपवणार नाहीये. साधना मावशी त्या कमळीच्या फोटोकडे बघते आणि त्या फोटोशीच सगळं काही बोलत असते. त्या म्हणते, ऋषीला एकदा फोटो दाखवला की तुला कुठून बी तो हुडकून काढेन आणि तुझ्या अन्नपूर्णा आजीच्या समोर आणून उभं करेन, त्यामुळे माझी काळजीच मिटून जाणार. आता जे होणार ते होणार, मी आता अन्नपूर्णा आजीला आणि तुला भेटवणार म्हणजे भेटवणारच. आता गौरी रडत असते, त्या फोटोकडे बघत असते आणि सगळं काही त्या फोटोला सांगत असते. साधना म्हणते, त्यासनी पण इतकं बरं वाटेल त्यांची नाद बघून, खूप त्यांना भरून पावल्यासारखं होणार.
दोघींची जर भेट घडवणार असेल तर मी कोण आहे तुम्हाला अडवणारी? मी आता सगळं ऋषीला सांगणार आणि ऋषीच तुमची भेट घडवून आणणार. तुझं त्यांच्या घरात गेली ना कमळी, महाजन कुटुंबाचं घर, नाव, त्यांचं वैभव सगळंच्या सगळं आहे तसंच टिकून राहणार. फक्त तू गेली त्या घरात तरच. दुसऱ्या कोणाच्या हातात जर सत्ता पडली तर सगळ्या गोष्टींची राखरांगोळी होणार. तसंच होईल ग. आणि साधना मावशी खूप रडत असते. ऋषीने कमळीलाच आणलेलं असतं घरामध्ये. कमळी काय आतमध्ये यायला तयार नसते. ऋषी म्हणतो काय ग? सर मी घरात आलेलं नयनतारा मॅडमला आवडत नाही, मी बाहेरच थांबतो. म्हणतो कमळी प्लीज आता या गोष्टींचा विचार करू नको प्लीज. चल ग आई काहीच म्हणणार नाहीये. कमळी म्हणते नको सर प्लीज. ऋषीला फोन आलेला असतो राजनचा. अरे ऋषी मी हॉस्टेलवर फोन केला पण कमळी नाहीये हॉस्टेलवर, कुठे गेलीये? तुझ्यासोबत आहे का? ऋषी म्हणतो हो माझ्यासमोर माझ्या बरोबरच आहे ती. अरे ऋषी ती गेटवरनं परत का गेली कळतच नाहीये. आईची अवस्था इतकी वाईट आहे आणि ती आतमध्ये का नाही आली? ऋषी कमळीला इकडे पाठव, आई तिला बघेल तर कदाचित तिला बरं वाटेल रे. कमळी असली की तिला जरा बरं वाटतं. ती आता काही सांगत बसत नाही. मी लगेच कमळीला पाठवतो एवढंच म्हणतो फक्त. कमळी म्हणते काय झालं ऋषी सर? अगं राजन काकाचा फोन आहे, अन्नपूर्णा आजीकडे जायला लगेच तुला बोलवलंय त्यांनी. कमळी म्हणते काय झालं आजींना? ते आता निघून गेलेली असते आणि ऋषी आता साधना मावशीला आवाज देतो. काय नयनतारा आलेली असते. बरं झालं ऋषी तू आला. साधना मावशी कुठे मला बोलायचंय. अरे असतील ना इथेच कुठेतरी. महाजनांकडे जाऊन येऊ. अन्नपूर्णा आजींची तब्येत बरी नाहीये रे, फार वाईट आहे. तारा म्हणते आधी आपण अन्नपूर्णा ताईंकडे जाऊ आणि मग भेट की साधना मावशी. म्हणतो त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे साधना ताईंना. त्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचंय. प्लीज आहे अगदी 2 मिनिटं. तू आवर मग आपण निघू. आता धावत पळतच आलेला असतो साधना मावशींकडे. साधना म्हणते ऋषी बाबा मला लई महत्वाचं बोलायचंय म्हणूनच तुम्हाला बोलवलं. साधना मावशी ऋषीला बसवते आणि देवी आईच्या पाया पडते आणि आता फोटो दाखवणार असते ती ऋषीला कमळीचा. साधनाने ऋषीला फोटो दिलेला असतो आणि ऋषीने तो हातात पकडलेला असतो. पण ऋषी तो फोटो बघेल का की साधनाचं परत मन बदलेन आणि ती फोटो दाखवणार नाही? मित्रांनो हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे ना अगदी आपण थोडक्यात बघूया. राजन आता अन्नपूर्णा आजीचा हात हातात घेतो आणि मला खात्री आहे तुझी मोठी नाद 12 वाजेपर्यंत येणार म्हणजे येणारच. कामिनीने सगळी पाहुणी मंडळी सगळी नातेवाईक बोलवलेली असते. थोडक्यात एक पार्टी तयार केलेली असते, जंगी पार्टी असते. का तर सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर होणार असते. म्हणून कामिनी म्हणते 12 वाजेपर्यंत जर नात आली नाही तर सगळी काही प्रॉपर्टी माझ्या अनिकाच्या नावावर होणार आणि अनिका राणी होणार एका मिनिटात. अगदी मिनिट सेकंद मोजायला लागलेली असतात तिथे उभी राहिलेली लोक सगळीच. तेवढ्यात काय कमळी जोरात म्हणते की मी कमळी राजन महाजन अन्नपूर्णा आजीची खरी खुरी नात. आपला शब्द आहे, आपल्या आजीला जो त्रास देणार आपण त्यांना काही सोडणार नाही. आपल्या आजीकडे कोणी जर बघितलं तर कमळीशी गाठेल लक्षात ठेवायचं. कमळी आता मोठ्या राणीसारखी आलेली असते आणि इतक्या IT मध्ये बोलत असते. कामिनी रागिनी अनिका यांची तर बोलतीच बंद झालेली असते की हे समोर आपण बघतोय तरी काय. कमळी अन्नपूर्णा आजीची नात आणि राजनची मुलगी. आता मात्र यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. यांना जब्बर असा धक्का बसलेला असतो. मित्रांनो बघू आता कमळी काय प्रूफ देणार की तीच राजनची मुलगी आहे किंवा अन्नपूर्णा आजीची नात. हे जर बघायचं असेल आपल्याला तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.